विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या काळात राजकीय नेते एकमेकांवर जहरी टीका करताना दिसतायत। अशात रामदास कदम आणि आदित्य ठाकरेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय। आदित्य ठाकरेला जर जनाची नाही मनाची लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची त्याची हिम्मत झाली नसती, अशी टीका रामदास कदमांनी केली। पण गेल्या 2 वर्षांमध्ये आम्ही पाहिलं, अनेक वेळा पाहिलेलं आहे की ज्यांना आपण आपले समजायचो, ज्यांना आपल्या परिवारातले समजायचो, काही लोकांना तर आम्ही स्वतः काका बोलायचो, त्यांची मुलं आम्ही मित्र समजायचो, बरोबर ऐन वेळी खोके कुठेतरी दिसले आणि हे त्यांना ओके बोलले आणि रातोरात जे आपले होते ते परके झाले। आणि आदित्य तुम्हाला काका काका म्हणत होतास ना, मग तुझा बाप मुख्यमंत्री झाला आणि काकाला भाग ठेवलीस आणि काकाचं प्रधानमंत्रीपद तू घेतलंस। मग तेव्हा रामदास कदमच्या सारख्या काकाच्या पाठीत खंजीर असताना तुला थोडीशी पण लाज वाटली नाही का? गद्दार कोण? गद्दार तूच आहेस ना। तर ठाकरे आणि कदम हे कधी काळी एकमेकांचे अतिशय जवळचे, पण आता राजकीय वितुष्ट त्यांच्यात आलंय। एकही संधी दोन्ही बाजूंनी एकमेकांना शह देण्याची सोडली जात नाही। भास्कर जाधव साहेब, मी जिथे जिथे खास करून असे थोडे गल्लीतले गुंड असतात त्यांना वाटतं की आम्हीच डॉन एवढूशे असतात, त्यांना सांगायला आलो आणि सगळीकडे जाऊन सांगतोय खास असेच मतदारसंघ निवडले हिम्मत द्यायला, ताकद द्यायला, कारण आम्ही तर लढत आहोत, दिल्ली शहराच्या विरुद्ध लढत आहोत, गुजरात मधून जे आक्रमण करतात त्याच्या विरुद्ध लढत आहोत। मी फक्त तुम्हाला सांगतोय, जर तुमच्यावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला, तुमच्यावर कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर आपलं सरकार येतंय, त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी ही माझी असेल। लादीवर झोपवणार म्हणून सांगतोयस? तुझी अवकात आहे का रे? तुझ्या बापाला विचार। नारायण राणे आणि राज ठाकरे बाहेर पडले ना, तेव्हा तुझा बाप गाडीवरती पुढच्या सीटवरती मला बसवल्याशिवाय मातोश्रीतनं बाहेर पडत नव्हता। तुला अजून फार दिवस बघायचे आहेत, फार पासळे काढायचे आहेत।